आम्ही 8वीचे विद्यार्थी इंग्लिश या विषयाची पहिली कविता बी द बेस्ट स्पष्टीकरणासह सांगत आहोत. पहिला स्ट्रांजा घेऊन येत आहे आदर्श. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a shrub in the valley, but be the best. It's a shrub by the side of the lake. Be a bush if you can't be a tree. ह्या स्ट्रांजाचे मराठीमधून स्पष्टीकरण सांगणार आहे मी. जर तुम्हाला उंच टेकडीवरील पाईन झाड होता नाही आले तर तुम्ही दरी छोटीशी जागा व्यापून घेणारे सुंदर असे झुडूप बना, ज्यामुळे आपल्याला दरी सुंदर दिसेल. दुसरा स्ट्रांजा घेऊन येत आहे सार्थक. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier way. If you can't be a husky, then just be a bass, but the livest bass in the lake. ह्या स्ट्रांजाचं स्पष्टीकरण सांगणार आहे करण. जर तुम्हाला झुडूप गवत राहिलं नाही तर तुम्ही छोटेसे गवत व्हा आणि लोकांना महामार्गावरील आनंदी बनवा. जरी तुम्हाला मस्की मासा होत आला तुम्ही छोटेसे बास मासा व्हा. तिसरा स्ट्रांजा इंग्लिश मध्ये सांगणार आहे ज्ञानेश्वर. We can't all be captain. We got to be crew. There is something for all of us here. There's big work to do, and the task you must do is the near. ह्या स्ट्रांजाचे मराठीमध्ये स्पष्टीकरण सांगणार आहे दत्ता. जर तुम्ही कॅप्टन बनू शकले नाही तर तुम्ही किरव बनले पाहिजे. आपल्या सर्वांसाठी ते काही ना काही करण्यासारखे निश्चित काम आहे. जगात करण्यासारखे मोठ्यात मोठे आणि छोट्यात छोटे काम सुद्धा आहे. त्यानंतर इंग्लिश मध्ये चौथा स्ट्रांजा सांगणार आहे ऋषिकेश. If you can't be a highway, then just you try. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever are you. ह्या स्ट्रांजाचे स्पष्टीकरण सांगणार आहे मराठीमध्ये मी. जर तुम्हाला मोठा हवे रस्ता बनता नाही आले तर तुम्ही छोटीशी पाऊलवाट बना. जर तुम्हाला सूर्य बनता नाही आले तर तुम्ही चमचमणारी छोटीशी चांदणी बना. जर तुम्ही जिंकाल, हराल, यशस्वी ठराल, अयशस्वी ठराल ते तुमच्या साईजवर नसेल. जर तुम्ही जे पण आहात त्याच्यामध्ये सर्वोत्तम राहा. धन्यवाद.